एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतील लोकल मधील गर्दीचा प्रश्न विधिमंडळात पाहायला मिळाला। मुंब्रा कळवा दरम्यान गर्दीमुळे कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। 12वीच्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा यावेळी मृत्यू झाला होता। गर्दीतील वादामुळे एका शिक्षकाची लोकलमध्येच हत्या झाली होती। सर्वपक्षीय आमदारांकडून उपस्थित लक्षवेधीमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी रेल्वेच्या 4891 अपघातात 287 प्रवाशांचा मृत्यू झाला। विधान परिषद निवडणुकीत पक्ष माझ्यावर विश्वास दाखवेल। भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी विश्वास व्यक्त केलाय। मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना मुख्यमंत्र्यांनी काम जवळून बघितले। माजी मंत्री प्रवीण पोटे यांचा आता दावा पाहायला मिळतोय। पोटे यांनी मोठा दावा केलेला आहे। भाजप नेते प्रवीण पोटे यांनी आपला विश्वास बोलून दाखवलाय। विधान परिषद निवडणुकीत पक्ष विश्वास दाखवेल असं ते म्हणाले। भारतीय जनता पार्टीचा पहा 100% विश्वास आहे। जेव्हा 2012 मध्ये MLC मी लढवले होते, विधान परिषद लढवली होती, तेव्हा टोटल 56 मतं भारतीय जनता पार्टीकडे होते आणि तेव्हा मी चांगल्या मतांनी निवडून आलो। त्यानंतर 17-18 मध्ये निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा चांगल्या मताने मी विजय झालेला आहे। प्रामुख्याने माझं काम पाहिलेलं आहे आणि सगळं काम पाहत असताना मी कामामध्ये कोणत्या पद्धतीने काम करतो, किती पारदर्शकता आहे, कुठल्या करप्शनमध्ये काही आहे का, सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या, त्यामुळे त्यांचा निश्चित माझ्यावर विश्वास आहे, त्यात मला शंका नाहीये। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबई पोलीस दलात आता अत्याधुनिक वाहनं दाखल होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या वाहनांचं लोकार्पण होईल। नरिमन पॉइंट येथील मुरली देवरा चौकातून मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवणार असल्याची माहिती आज सकाळी 10:40 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।